पुराणात पाठवा मला, होईन मी राधा सीता. युद्धावर पाठवा मला, होईन राणी झाशीची, होईन जिजा माता. चिखल फेका माझ्यावरती, होईन मी सावित्री ज्योती. ज्योत पेटवा ज्ञानाची, होईन मी आनंदी जोशी. क्रीडांगण गाजवेन मी, होऊन गीता बबिता. अंतराळात फडकवेन झेंडा, होऊन कल्पना सुनीता. यावा तुला पूर्णत्व, म्हणून होईन सखी, होईन पत्नी. मिळावी मायेची ऊब, म्हणून होईन भगिनी, होईन माता. झेप घेईन क्षितिजापर्यंत, भेदुनी साऱ्या लाटा. प्रवासाला माझ्या अंत नाही, बंधमुक्त मी आता. प्रवासाला माझ्या अंत नाही, बंधमुक्त मी आता. वा 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 सोनाली, खूप सुंदर कवितेने आजच्या भागाची सुरुवात केली, त्याबद्दल खरंच थँक्यू. आणि येत्या 8 मार्चला महिला दिन आहे, त्यामुळे सगळ्या डान्सिंग क्वीन्सना महिला दिनाच्या शुभेच्छा आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना सुद्धा महिला दिनाच्या मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच. मी तुम्हाला सगळ्यांना स्थानापन्न होण्याची विनंती करतो. थँक्यू. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या भागाला. मी अद्वैत दादरकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो नृत्याच्या या महामंचावर, ज्याचं नाव आहे युवा डान्सिंग क्वीन. सर्वात आधी स्वागत करूया आपल्या 9 डान्सिंग क्वीन्स आणि त्यांना आपल्या तालावर नाचवणारे आपले डान्स मास्टर ओंकार शिंदेचं. आणि आता स्वागत करूया आपल्या परीक्षकांचं, क्लासिक डान्सर मयूर वैद्य आणि अभिनयातली वाघीण आणि नृत्यातली हरणी सोनाली कुलकर्णी. आणि आजचे आपले पाहुणे ते म्हणजे मन फकीरा या चित्रपटाच्या टीमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या भागाला. मी खरं तर एक बुगडी आणली होती एका विशेष व्यक्तीसाठी. आत्ता होती खिशात, पण आता हरवली आहे. म्हणजे काही कळत नाही, डोक्याला मुंग्या आल्यात पार माझ्या. तुम्हाला मिळते का बघाल का प्लीज? म्हणजे थोडं डोकं खाजवा, म्हणजे आठवेल मी कुठे ठेवली होती. म्हणजे मी खाजवतो, म्हणजे मी शोधतो तोपर्यंत तुम्ही खाजवा. खाजवा म्हणजे तुम्ही पुढचा परफॉर्मन्स बघा. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया जिचा डान्स बघून होतात भल्या भल्यांचे वांदे, अशी नाशिकची क्षमा देशपांडे.
अरे माय गॉड, तुला काही गरज नाही का शोधायची? तू फक्त सांग काय हवंय, मी घेऊन येतो. बुगडी बिगडी जे काय आहे ते. एवढं काय करायचं, एवढी मेहनत घ्यायची नाही आपण. थँक्यू बाबा, तू खूप गोड आहेस. हा, बस. तुला हे हवंय का सुवर्ण मोहरा? काय ते हो. सुवर्ण मोहर देणार मी. येस डोळा मारलास हे बोलून. इतकं सगळं सिरियस बोलून आमच्याकडे बघून एक डोळा मारलास. एक सुवर्ण मोहर. नाही नाही, पण तिला गरज नाहीये. प्रामाणिकपणे हवंय. हा, बस. तिला गरज नाहीये. ती Of course. उत्तम परफॉर्मर आहे आणि आजचा पण काय बहारदार परफॉर्मन्स होता. थँक्यू ती मस्त नाचलीस यार. थँक्यू ताई. मला इतकी सुरुवात आवडली ना, की तुझं सगळं झाल्यानंतर तोडा वगैरे, मग तू तिकडे गेलीस, मग काही मुलींबरोबर नाचली, मग तुम्ही इकडे आलात, मग तिला इन्व्हॉल्व केलं, मग इकडे आलात, मग सगळे मध्ये आले. ते ती जी हुक स्टेप होती ती फार गोड होती. प्रत्येक लावणीमध्ये मी हे बघितलंय की म्युझिक पीसला काहीतरी वेगळं करता. मग काहीतरी फ्लोर वर्कचं तुम्ही इनोव्हेटिव्ह काहीतरी आणता. मग ते छान पारंपरिक बाज आहे, त्यामुळे त्याच्यात कसं मिक्स करायचं ते मस्त, खूप छान. त्याचं एक ब्युटिफुल मॅरेज आहे स्टेजवरती. इतक्या प्रकारच्या वेगवेगळ्या लावण्या या मंचावरती सादर केल्या गेल्या आहेत, पण त्यात प्रत्येक लावणी ही वेगळी ठरते. आणि क्रेडिट अर्थात ओमकार आणि त्याच्या संपूर्ण टीमचं आहे, पण त्याच बरोबरीने तुम्हा सगळ्या डान्सिंग क्वीन्सचं आहे. प्रत्येक लावणी ही वेगळी वाटते. मयूर, क्षमा, काय धमाकेदार लावणी तू प्रेझेंट केलीस आज. अप्रतिम अप्रतिम आणि अप्रतिम. एक तू शोधाला हे करून ते एक मुवमेंट मध्ये केली, ती मला खूप आवडली. त्या क्षणाला एक सटलनेस आला, त्यामुळे सुंदर सुंदर सुंदर. थँक्यू सो मच दादा. थँक्यू पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. आजच्या या ढिंच्याक गाण्यांच्या गर्दीत आपली पारंपरिक लावणी अजूनही तिचं स्थान टिकवणे. अनेक शतकं लावणी आपलं स्थान अधिकाधिक भक्कम करते. तिला धक्का लावण्याची कोणाची बिशात सुद्धा नाही, कारण शेवटी सोनं ते सोनं असतं. अशीच एक सोनेरी लावणी आपल्या समोर घेऊन येते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सबसे हार्ड कृतिका गायकवाड.
धमाल आणली कृतिका, फारच धमाल आणली. सोनाली, ह्या टीम बरोबर बसून मला तिकडे तुझ्यासाठी चीअर करायचंय. तू जे काय आज परफॉर्मन्स केलेला आहेस म्हणजे कहर कहर म्हणजे सुरुवातीलाच त्या तोडाच्या आधीच त्या एका लाईन मध्येच तिने जगभराचा परफॉर्मन्स करून झाला होता. मला मुळात ह्या गाण्याची चॉईस, त्याची कोरिओग्राफी, तुझ्या स्टेप्स, एक्सप्रेशन्स, तो बिंदासपणा, तो मॅडनेस, क्रेज सगळंच प्रचंड आवडलंय. आणि मला असं वाटतं की तुझा या मंचावरचा फायनेस्ट परफॉर्मन्स आहे हा. काय ते एक्सप्रेशन्स, काय तो लावणीचा बाज, आणि पहिली सुरुवात जी त्याच्याकडे बघून तुझी झाली आणि त्या मुली धरतात तिथेच खरं परफॉर्मन्स उठला. आणि सगळ्यात मला आवडलं ते टांग 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 करत गेली आणि त्याच्यात अख्खा तोडा आणि त्या गाण्यात शिरणं. करेक्ट त्या एनर्जीला, त्या ज्या पद्धतीने ते गाणं गायलं अमेझिंग, त्या एनर्जीला तू मॅच केलं तुझा डान्स आणि त्याला अजून बाहेर आणलीस. सगळंच सुंदर होतं कृतिका, सगळंच सुंदर, म्हणजे कुठेही गालबोट नाही लागणार असा परफॉर्मन्स होता तुझा. थँक्यू सो Love मच you. दादा, थँक्यू सो मच. वा. तर कृतिका, अद्वैत एक मिनिट, हा तुला माहिती आहे आता कृतिकाच्या मनात काय चाललंय? सांग ना काय चालू आहे. कृतिका खुश तर आहेच आत्ता, हा. पण ती हा विचार करते की परीक्षक तर माझं नेहमीच कौतुक करतात, मी नाचते कायमच छान, मी दिसते कायमच सुंदर, ह्या पोरी कायम उभं राहून टाळ्या वाजवतात, पण आज जर का एलिमिनेशन असतं तर ह्यांनीच माझं नाव लिहिलं असतं. अगदी 100% करेक्ट. हरकत नाही, पण कृतिका मस्त झाला परफॉर्मन्स. तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तर मंडळी, ब्लँकेट्स, गरम पाणी, कानात कापूस, शेकोटीसाठी लाकडं वगैरे सगळं आणून ठेवा, कारण आता इकडे तुमच्या सगळ्यांच्या अंगात कापरं भरेल असा परफॉर्मन्स होणार आहे. तो परफॉर्मन्स बघताना ठसका लागायची पण खूप शक्यता आहे, त्यामुळे आधीच तुम्हाला सगळं सांगून ठेवतोय. तर आता जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया जी करते डान्स होऊन बेभान अशी शिकारी नेहा खान.
मस्त नेहा, व्हेरी गुड. वाव, मस्त. येस, मयूर. नेहा जबरदस्त परफॉर्मन्स. थँक्यू सर. एकतर एवढा हा ॲक्ट UV लाईटमध्ये करणं आणि फक्त ती गंमत नव्हती तर बऱ्याच प्रॉपर्टीज होत्या. जेवढं वर्णन करावं तेवढं कमी ह्या ॲक्टचं. ब्रिलियंट कोरिओग्राफी ओमकार. थँक्यू. आणि सगळ्यात हायलाईट होतं ते म्हणजे मिरर. 2 मिनिटं असं वाटतं खरंच मिरर आहे, कारण त्या मिररमध्येच तू जातेस आणि पुन्हा कपल बाहेर पडतं. म्हणजे जादू भरा परफॉर्मन्स होता. सर आपके मन के घुंघरू कब बजेंगे मेरे लिए? मैं वेट कर रही हूँ. नेहा तुम्हारे लिए तो बज रहे पर ओमकार के लिए भी बज रहे. अर्थपूर्ण कोरिओग्राफी म्हणजे काय असते याचं उदाहरण आहे ओमकार. कारण शब्दाला अर्थाला अनुसरून सगळ्या गोष्टी घडत होत्या. स्वप्न म्हटलं की ते लगेच तिथे पॉपअप्स आले आणि मग स्वप्नातलं बाळ आणि मग त्या पाळण्यावर मग आरसा, मग तिचं उचलणं, मग ती चढत वर गेली, शोधली वगैरे. हे काही जे काही तुम्ही क्रिएट केलं ना, जे काही एक 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 प्रॉपर्टी, एव्हरीथिंग वॉज जस्ट ब्रिलियंट. आणि ते खूप सफाईने झालं, खूप क्लीन झाला परफॉर्मन्स. नाही पण फॅन्टास्टिक यार नेहा, काय मजा आली. म्हणजे दिवे मालवून एवढा लखलखता परफॉर्मन्स मी पहिल्यांदा पाहिलाय. फॅन्टास्टिक, सो गुड, सो गुड. आणि शिकारीच्या नजरेने पाहिल्यामुळे ते जरा वेगळं दिसलं असेल त्याला कदाचित. नाही, मी तेच म्हणलं की शिकारीच्या सेटवर नेहाने त्याला इतकं सहन केलेलं आहे की त्याच्या विनोदांवरती ती एकटीच असू शकते, कारण तोच एकमेव विरंगुळा होता त्या सेटवर. पण तिला कळायचंय विनोद. मी समजावून सांगतो विनोद, म्हणजे मी तसा चिकट आहे. मला माझे विनोद कोणाला कळले नाहीत तर मी ते करत राहतो. नाही, पण मला काय वाटतं, शिकारीचा आता विषय निघालाच आहे. तर आपल्याकडे मनफकीराच्या निमित्ताने आज सुरत आलेला आहे इथे, आणि शिकारी आहे आणि शिकार पण आहे. तर मी एक ठरवलंय की एक खेळ खेळायचा आहे. आता शिकारीचा विषय आहे, तर माझ्याकडे सगळे आहेत प्राणी, आणि ह्या प्राण्यांचा दमशेराच आपण खेळणार आहोत. आणि अर्थात टीम असणार आहे नेहा आणि सुरत आणि मृण्मयी आणि मयूर. आता इथे प्राण्यांचा दमशेराज खेळला जाणार आहे. मयूर दमशेराज मध्ये किती मास्टर आहे वेगळं सांगायची गरज नाही, त्याला लगेच ओळखता येतात शब्द. आणि माझे अनेक मित्र प्राण्यांसारखेच वागतात, त्यामुळे मला सोपं झालं. नाही, पण ते ओळखायचे आहेत, आणि नेहाला तो प्राणी कळला पाहिजे मुळात, तर ती ते करून दाखवू शकते. नेहा या साईडला आहे, Yes. म्हणून तू या साईडला आहे. राईट राईट राईट. आता मयूरने जर केलं तर तर ही ही ओळखायचंय. ओके, टीम कळल्यात. पण मयूर आणि मृण्मयी, नेहा आणि सुव्रत या 2 टीम्स आहेत. ओके, पहिला प्राणी. मला दाखव. व्हॉट इज दॅट? आणि तुला कळलं तर मलाही सांग हे काय आहे. टाइम स्टार्ट नाव. 15 सेकंड अप. काय मृण्मयी? अर्धा मिनिट ओव्हर. मागे हा, बोल बोल. शाबासकी, शाबासकी. असा प्राणी आहे, पी फाईट आहे. फाईट म्हणाली ती. काय पाण्यात आहे. खड्ड्यात. कासव. डास. सगळं जगभर आहेत. डास. जेवण. पाठीवर जेवण. गाढव. जेवण. 1 मिनिट पूर्ण होत आलेला आहे. आणि युअर टाइम कुठलं जेवण घेऊन जाणार? बोलायचं नाही. Time up. गेलेलं आहे. 1 मिनिट. सांडणी. हा कुठला प्राणी? कुठला प्राणी आहे? उंटाची बायको ना, त्याला सांडणी असेल म्हणतात. बाबा. मला मलाही नाही नव्हतं सांडणी म्हणजे, मला फक्त मांडणी माहितीये. माहिती. आता बघूया शिकारी टीम काय करते. कम ऑन. आणि आता मी फक्त सोनालीला दाखवणार आहे हा शब्द, बाकी कोणीही बघू शकत नाही. सुरत. तर You can सुरत, do कम ऑन. नेहा गेस करत राहा. गेस करत राहा. क्या? तमिळ. बोलायचं नाही आता. तमिळ? बोलायचं नाही. इंग्लिश.
जिंकणार तू जिंकणार. 2 प्राणी आहेत का दोनदा लागणार आहेत? एक पाय नाहीये. घर. घर र लास्ट 5 seconds to go. एवढं हे आता खूप झालंय. टिक टिक वन. टिक टिक Is कोण आहे? होमोसेपियन. ओके चला पुढचा पुढचा पुढचा. आता मयूर वैद्य करणार आहेत आणि मी ओळख आणि मृण्मयी ओळखणार आहे. ऐक तिला कळेल ऐक. हा हा बंदूक. ज्याला खेचतात खूप खेचायला लागतं. हा हा गाढव गाढव हत्ती गाढव गाढव गाढव. त्याला खेचायला हा, लागतं. गाढव. ओके. घरी जा. गाय हा, बैल, नेहा नेहा जी मराठीचे मराठी जानवर आहे. नेहा नेहा खा. हळूहळू जातं. शिंग असतात. प्राण्यातही आता तुम्ही गाढव खेचर खेचर आलंय आलंय. खेचर. ओके. वा मराठी जानवर आहे का असं म्हणाले? मराठी ही है और प्राणी मात्र में मराठी हिंदी ऐसा नहीं होता. अगर खेचर यो यो करता है तो वो मराठी हिंदी ऐसा नहीं होता, वो सेम ही होता है यो यो. मयूर आणि मृण्मयी 1. आता बघूया शिकारी टीम काय करते. हे तिला जमलं पाहिजे. आना ही चाहिए. रेडी रेडी रेडी. नेहा नेहा कमॉन. काय ग? 1 मिनिट. कोकिळा 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 हा पक्षी आहे. पक्षी आहे पक्षी आहे. पक्षी आहे. कोयल. बबल गम. कोयल जैसा ही कुछ है. कोयल जैसा ही गाने वाला पंछी है कोई. ए ती खूप चांगला प्रयत्न करते यार. Yes, तुझी yes. कोण आहे? मैं तुम हा, मग मी काय तुझी कोण आहे? नेहा हात धुते नळाखाली. मैं हात धो रही हूँ. अरे यार सोपं आहे सूरज. ओ नळ तोटी. वेळ संपत आली आहे. सोनाली टाइम. You can't. Cheating न चल रही है. न सही है ना. No cheating, cheating, अरे cheating. तू- Time up. Time up. Time up. क्या क्या सॉरी ए, time यार. तिने आलं, खूप जवळ आला छान होता. केलं यार. तिने खूप छान. मैं और नल का न मैना. ओ मैना. अच्छा okay, That's now. not- मयूरने ओळखायचा. प्रयत्न खूप आहे त्याचा. नको. कुठल्या मुद्रा ही कथ्थकची मुद्रा आहे. बरं मराठी प्राणी आहे ना. बोल 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 बोल. स्टार्ट स्टार्ट. उंदीर. नाही नाही हा उंदीर आहे का. उंदीरचं फिमेल वर्जन चिचुंदरी. अय्यो! चला आता शेवटचा शब्द. आता नेहा सगळं तुझ्यावर आहे. बहुत मुश्किल हो गया. शक्यच नाही. तुला डायरेक्ट बोलण्याशिवाय दुसरा पर्याय. हे काय? गोल्डन ब्लास्ट. मोर मोर. मागून गोल्डन ब्लास्ट. मोर 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 लांडोर. मोर मोर मोर. मागून ससा ससा. क्या पूछ. हे तू काय करतोय. नाही अर्जुन. मदत नको करू. 3 पॉइंट्स Come on. दिल ना त्यांना. नेहा सही आहे. आणि काय नाही. हिरन. ते बघ चेहरा बघ चेहरा बघ. चेहरा सेम केलाय. हा सेम चेहरा आहे. हॉर्स हॉर्स. अरे पूछ वाला. नाही नाही. मागे असं ते टोचतं. टाइम अप टाइम अप. फायनल स्कोर काय झालाय. 0-0. 2-0. काय होतं. साळींदर. अरे नेहा माहितीये का. पॉक्युपाईन बोलतो ना. सायंदर म्हणते. साळींदर, वैसे साळींदर. कांटे होते उसके. कांटे नहीं, असतात मैंने त्याला. देखा ही काळं काळं छोटं असतं. माझे काही प्रोफाईल पिक्चर. बरं आपण काय करूया. आपण नेहाला थोडं मराठीचं ट्रेनिंग देऊया. तिला सगळे प्राणी समजूया. गिरणीचा भोंगा. गिरणीचा भोंगा ही या जगातली अशी गोष्ट आहे जी सगळ्यांना खडबडून जागं करते. म्हणजे पूर्वी गजर लावायची गरजच नसायची. गिरणीच्या भोंग्यावर कामं ठरलेली असायची. त्यामुळे सगळं कसं वेळच्या वेळी पार पडायचं. एक वेळ सूर्य उगवायचा विसरेल पण गिरणीचा भोंगा होणार नाही हे अशक्य.
असंच आता आपल्या सगळ्यांना खडबडून जागा करायला येते जी करते डान्स होऊन बेकाबू अशी गोव्याची गिरीजा प्रभू. माघाची ही थंडी असा जीव माझा जाळी घेऊ नका तुम्ही राया रोज रोज रात पाळी साधा घालती माझी काया उभी रात जाई बघा माया आता कळ तरी किती काढू सांगा तुमच्या गिरणीचा बाजू दे भोंगा 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 वर खाली वर होतोय माझा नाकी तळमळ भारी घाई पापडीला थारा क्षणाचा लय फडफड करी हो किती केली इनावडी पापणी हे मिटना धुंद वेडी ही शराबी रक्त विसरना याला वर कसं मी सांगा तोला सावर कसं मी सांगा मला मदनाचा छळतो या भोंगा तुमच्या गिरणीचा बाजू दे भोंगा तुमच्या गिरणीचा बाजू दे भोंगा तुमच्या गिरणीचा बाजू दे भोंगा प्लीज या डू दी ऑनर्स. तुमच्या गिरणीचा बाजू दे भोंगा तुमच्या गिरणीचा बाजू आज मला वाटते काहीतरी वेगळं करूयात. ज्या अर्थे मन फकीराची संपूर्ण टीम इथे येऊन स्वतःहून गोल्डन ब्लास्ट देऊन अजूनही उभी आहे. मला असं वाटतं की त्यांना खूप बोलायचंय. आपण त्यांच्यापासून सुरुवात करूयात ना, काय वाटतंय? मी एवढंच करणार आहे आता. तुमच्या गिरणीचा म्हणजे आम्ही वेडे झालो होतो. आम्ही मन फकीरा झालंय. म्हणजे आमचं मन ऑलरेडी तिकडे जाऊन पोहोचलेलं आहे आणि मी नाही बोलू शकत सोनाली. नाही म्हणजे मॅडम मला डान्स मधलं जास्त काय कळत नाही पण एवढं सांगतो जेव्हा जेव्हा का तुम्ही डान्स कराल तेव्हा पहिल्या रांगेत एक खुर्ची माझ्यासाठी प्लीज मोकळी ठेवा एवढी थँक्यू सो मच. गिरिजा आज शब्द नाहीत माझ्याकडे. इतकी तू तुफान नाचलीयस तुफान आणि तू इतकी सुंदर दिसतेस. आज सगळं जमून आलेलं आहे. मला असं वाटतं तू माझ्या मनातलं घुंगरू डिझर्व करते. मस्त कुठल्या तरी लावणीच्या कार्यक्रमाला आलेलो आहोत. फक्कड एक लावणी सुरू आहे आणि मस्त फेटे उडतायत. शिट्ट्या वन्स मोर चालू असताना चालत होतं.
म्हणजे इतका एन्जॉय केला सगळ्यांनी हा परफॉर्मन्स. गिरिजा, आय एम ऑस्ट्रक. एकतर मला तोडा चालू असताना मी ह्याला विचारलं, ही गिरिजा आहे? कारण तू खूप वेगळी दिसतेस आज. तुला ती हेअरस्टाईल आणि ते सगळं इतकं गोड दिसतंय की तू कमाल दिसतेस आज. एक्सप्रेशन्स, गिरिजा, तू यू आर प्लेईंग विथ द एक्सप्रेशन्स. तू अशी खेळत होतीस, मज्जा करत होतीस. तू कम्प्लिटली एक वेगळ्या झोनमध्ये तुझी एन्जॉय करत होतीस. त्यामुळे आम्ही सगळे तुझ्याबरोबर धावत गेलो. आणि आय एम सो प्राऊड ऑफ यू. थँक्यू सो मच. सो प्राऊड ऑफ यू. मस्त पण गिरिजा, पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ओ मन फकीरा मन मन फकीरा ओ, 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 बेफिकिरा ओ, 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 गायत्री आलीस तू बाळा, कशी आहेस? मी छान आहे आणि मी यांना सोबत घेऊन आलीये. Yes, hello. हे माझे हो मी हिचा हे माझे हो मी हिचा हे तुझे हो मी हिचा हे तुझे हो. अय्या, हे तुझं अय्या, काळे केस पहिल्यांदा पाहिले मी. हिच्या बरोबर काळे केस, काळी दाढी, उत्तम बॉडी. हे तुझे अहो काय काय हे तुझे काय करताय तुम्ही, काय करताय? आणि तसं नाही, मला इतकं बरं वाटतंय ना. ही मेली ना सतत वयाने मोठ्या माणसांना पसंत करते, पण एवढा तरुण. तरुण? क्या बात आहे. तरुण? मग? अहो 65 वर्ष. नाही नाही, वाटतं का कोट फक्त जरासा जुनाट घातलाय, बाकी वय आणि काय चेहरा दिसतो ना. माझे बाबा ते 65 वर्षाचे आहेत. हो आई, आणि मला त्यांच्याशी लग्न करायचंय. हा त्यांचा मुलगा आहे. हो काय आहे, ते आता 65 वर्षाचे आहेत ना, तर ते थोडे प्रकृती अस्वास्थ्यामुळे बाहेर पडू शकत नाही. आणि त्यातून काय झालंय, आज सकाळीच त्यांची कवळी हरवली, म्हणून वरपरीक्षेसाठी मी आलेलो आहे. आणि ते कवळी शोधत होते. ती शोधता शोधता मी तिथे गेले आणि मग त्यांना एक कवळी पोर आवडली. किती चावताय तुम्ही. मला हे लग्न मान्य नाही, मला चालणार नाही. ओ वासिला वा जोकर ओहो मलिंगा अरे मलिंगा अल्लाहुया हो, आल्या आल्या काय हलवूया. ओहो मलिंगा मलिंगा लसित मलिंगाचा बरं झालं मुलगा. का तू आलीस, खूप बरं झालं. ही ना अजून त्या तुला पाहते रे मधून बाहेरच पडली नाही. ह्याच्या बापाशी लग्न करायचं म्हणते का गदडी. आई हे हो माझा कुंकू. काहीतरी गडबड होतीये सायली. तुझा कुंकू नाही, माझं होतं ना कुंकू बऱ्याच वर्षांपूर्वी. तुझं ते काहे दिया परदेस. हे परदेशातूनच आणलंय. नाही पण माझं ठरलेलं आहे. तुमच्या दोघींपैकी ना फक्त एकीच्याच लग्नाला मी परवानगी देणार आहे. म्हणून मैया हा, त्या लग्नाला परवानगी द्या. यॉर्कर टाका. हे बाई थांब, हा मराठी बोलतोय का ग? ही काय ही भाषा? मराठी हा मुंबई इंडियन्सचा. अगो बाई नळ चालू राहिला. नाही नाही आई, 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 आई. माझे हे ते असं बोलतात. हा. त्यातलं काय कळतंय तुला? आणि काय त्याच्या बाबांची भाषा समजावून सांगायला तू येणार आहेस का मध्ये? हो. काय हो? आणि तसं नाही, तसंही काही भाषेची गरज नाही. एकदा लग्न झाल्यानंतर नवऱ्याला बोलायचंच रस मुळात. हा पण आमच्याकडे एक स्ट्रॉंग पॉइंट आहे. हे बघा, माझ्या बाबांच्या आणि हिच्या लग्नात खर्च खूप कमी येणार आहे. कसा काय? माझ्या बाबांना भाताची पेस्ट दिली तरी त्यांचं जेवण होतं. अल्लाहुया नाव लसित मलिंगा. लस्सीत मलिंगा, भाताची पेज पाजेंगा. आमचं सोपं आहे ना, आमचं सोपं आहे. आम्ही डायरेक्ट ॲम्ब्युलन्स मधून येणार विथ डीजे. तुझा फक्त ड्रेस लाला होला. तुझा काय संबंध म्युझिक सिस्टीम आणि डान्सशी? तुला नाचता तरी येतं का? हवा तुला तरी येतं का? नाचून दाखव. तू दाखव. पहिले दाखव. तू दाखव. स्क्रिप्ट मध्ये तुला नाचायला सांगितलं ना. ओके ओके ओके.
टूटा बाळा ए बाळा बाळा काय ना तुझ्या डान्स पेक्षा ना माझ्या परातीतली कणिक जास्त हलते. काय बोलते सगळं आई तू? आपण मुद्द्यावर येऊ ना. हे बघ, लग्नात उखाणा घ्यावा लागतो की नाही? ठीक आहे, माझा उखाणा तयार आहे. लग्नानंतरच्या जेवणात सगळ्यांना बोलवूया, हॅलो होऊया. लग्नानंतरच्या जेवणात सगळ्यांना बोलवूया. अद्वैतरावांचं नाव घेते, तुमचा सगळ्यांचा मान राखून. बाळा याच्यात यमक कुठे? ते शेवटी ते हलवूया राहिलं ना. हा तू म्हणणार होतास ना. बोलवूया आणि हलवूया. माझ्या यांचा उखाणा घेणं जास्त सोपं आहे. रोहन रावांचा हात धरून आले संतोष रावांच्या घरात. रोहन रावांचा हात धरून आले संतोष रावांच्या घरात. ऋत्विक रावांचं नाव घेते धरून संदीप रावांचा हात. हा काय उखाणा आहे? अगं ते मागे बसून सतत म्हणत असतात, कटकट करत असतात की टेलिव्हिजनवर नाव घेत नाही, म्हणून घेऊन टाकलं. आपण एक काम करूया, या मंचावरती जे कपल सगळ्यात उत्तम डान्स सादर करेल त्याच्या लग्नाला मी परवानगी देईन. कबूल आहे? कबूल आम्ही आहे? पळून जावा. आम्ही पळून जाऊन लग्न करतो. नको डान्स बिन्स. मग ही प्रॉपर्टी तुम्हाला मिळणार नाही. रेडी रेडी. लावा. आपण क्रिकेट खेळलो की बॅडमिंटन. मला मला हे हे सगळंच मला यांचा डान्स कुठेतरी बघितल्यासारखा वाटतोय. हो माझ्या वडील असं नाचायचंय. सेंड ऑफ पार्टी हो ते असे नाचले होते ना एसपी कॉलेज. घरी गोंधळ असं मला आठवतंय. ते मला दाखवतात. म्हणजे तू अमर हो अमर. अकबर अमर अँथनी अगं आई ग. निंदल पार्थ कुदिरीपदी यू आर डान्सिंग क्वीन वॉचिंग मलाई. पण एकूण आमचा सांगण्याचा उद्देश असा होता की वर्तमानात सुद्धा कसा इतिहास डोकवत असतो असा हा गमतीचा भाग झाला. पण या लाईनवर मन फकीरा हा चित्रपट सुद्धा आपल्या भेटीला येणार आहे. तर म्हणून मग आता तूच सांग पुढचं. ह्या सादरीकरणापेक्षा त्याची लाईन बरीच वेगळी आहे. पण तरी जसं तू अत्यंत बरोबर म्हटलास की आपण एका बरोबर असतो पण तरी सुद्धा मन कुठेतरी वेगळ्यामध्ये अडकलेलं असतं आणि कधीतरी त्याच्याकडे जाण्याची संधी जर का आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये मिळाली तर काय घडू शकतं याची एक खूप गमतीशीर गोष्ट सांगणारा असा आमचा मन फकीरा हा सिनेमा आहे जो 6 मार्चला रिलीज होतोय. तर प्लीज 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 सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन तो बघा. येस थँक्यू. या आठवड्याचे सगळे परफॉर्मन्सेस आता संपलेले आहेत. पण सर्वात आधी अख्खा आठवडा जे आपल्या बरोबर आहेत सगळे परफॉर्मन्सेस त्यांनी एन्जॉय केलेले आहेत त्या मनफकीराच्या संपूर्ण टीमला मी रंगमंचावर आमंत्रित करतो. अख्खा आठवडा तुम्ही आमच्याबरोबर होतात. खूप धमाल आली, तुमच्याबरोबर गप्पा झाल्या. तुम्ही सुद्धा सगळे परफॉर्मन्सेस खूप एन्जॉय केलेत. जाता जाता 6 मार्चला तुमचा चित्रपट प्रदर्शित होतोय तर त्याबद्दल काय सांगा? माझा दिग्दर्शनाचा पहिला प्रयत्न आहे, लेखक म्हणून माझा पहिला प्रयत्न आहे. पण त्याच्या आधी मी एवढं नक्की सांगेन की गेले जवळजवळ 20-22 दिवस आम्ही प्रमोशन करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरतोय. पण आज इकडे जेवढी आम्हाला मजा आली, इकडे जेवढी आम्हाला ऊर्जा मिळाली आणि इकडे जेवढ्या प्रेमाने आणि आमचे जेवढे लाड झाले तेवढे इतरत्र कुठेही झालेले नाही आहेत. इथे येऊन मला एका अर्थाने छान वाटलं कारण खरंच हवा बदलतीये. सगळ्या जगातली हवा बदलतीये, महाराष्ट्राची हवा बदलतीये आणि महिलांचं पारडं हे खरोखरच पुरुषांच्या बरोबरीला येऊ लागलेलं आहे. आणि जागतिक महिला दिन येतोय. या कार्यक्रमाचं नाव सुद्धा झी यू आर डान्सिंग क्वीन्स आहे. मला असं वाटतं की फार दुर्मिळ आहेत मराठीत स्त्री लेखिका आणि स्त्री दिग्दर्शिका. आणि मला मृण्मयीचं खरोखरच याबद्दल कौतुक करावं असं वाटतं. थँक्यू सो मच.
आणि युवा डान्सिंग क्वीन या मंचातर्फे तुमच्या सिनेमाला सुद्धा अतिशय मनापासून शुभेच्छा. Thank you very much. आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांना मी विनंती करतो की 6 मार्चला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात पाहायला विसरू नका मन फकीरा. थँक्यू सो मच. या आठवड्याचे सगळे परफॉर्मन्सेस आता संपलेले आहेत आणि आता वेळ झाली हे जाणून घ्यायची की कोण आहे या आठवड्याचा डॅझलिंग परफॉर्मर ऑफ द वीक. आणि मी परीक्षकांना विनंती करतो की त्यांनी ते नाव जाहीर करावं. कृतिका. कृतिका, तुला या डॅझलिंग परफॉर्मन्ससाठी डॅझलर इटर्नाकडून मिळतंय खास गिफ्ट हॅम्पर. आणि मी सोनालीला विनंती करतो की तिने ते रंगमंचावर येऊन तिला द्यावं. आणि अर्थातच अजून एक प्रश्न अनुत्तरित राहिला या आठवड्यात, तो म्हणजे कोणाला मिळणार आहे तिसरी सुवर्ण मोहर. त्यामुळे तेही नाव मी परीक्षकांना विनंती करतो की त्यांनी ते जाहीर करावं. अत्यंत अवघड हा निर्णय होता, कारण आज आणि काल या दोन्ही दिवसांमध्ये या आठवड्याभरात इतके कमालीचे परफॉर्मन्सेस झालेत की आम्हाला खरंच ही तिसरी मोहर कोणाला देऊयात हा प्रश्न खूप अवघड होता सोडवायला. पण अगदी अर्ध्या मार्कानी किंवा खूपच कमी मार्जिनने ही या आठवड्याची तिसरी सुवर्ण मोहर आम्ही देऊ इच्छित आहोत. सबसे हार्ड कृतिका गायकवाड हिला. तर मंडळी, या आठवड्यात 3 जणींना म्हणजे 3 डान्सिंग क्वीन्सना सुवर्ण मोहर मिळालेली आहे. आयुषी, अपेक्षा आणि कृतिका. अर्थात जास्तीत जास्त सुवर्ण मोहर ज्या डान्सिंग क्वीनला मिळणार आहे त्या दाखल होणार आहेत महाअंतिम फेरीत. त्यामुळे पुढच्या आठवड्यात बघायला विसरू नका कोणाला मिळणार आहे सुवर्ण मोहर आणि कुठल्या डान्सिंग क्वीन दाखल होतील महाअंतिम फेरीत. त्यामुळे पाहायला विसरू नका पुढच्या आठवड्यात तुमचा आवडता कार्यक्रम, ज्याचं नाव आहे डॅझलर इटर्ना सह प्रस्तुत युवा डान्सिंग क्वीन.